नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला एक सोपा, सिंपल आणि साधा पॉइंट सांगत आहोत की ज्याचं नाव आहे एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मन लावून आहे का, एका टेक मध्ये समजणारा पॉइंट आहे बघा. हा झाला तुमचा एक वेसल आणि याच्यामध्ये लिक्विड भरलेला आहे. लक्षात ठेवा, हे झालं लिक्विडची सरफेस. याला फ्री सरफेस ऑफ लिक्विड असं म्हणतात. बस लहानसं शुल्लक आता सोपा साधा पॉइंट आहे का बा, या लिक्विड वरचे जेवढे मॉलिक्यूल असतील या लिक्विडचे आणि कुठे रे बात सरफेस वर, या सरफेस वरचे पूर्ण A to Z each and every molecule on the surface of liquid म्हणत आहोत. हे काय करतात बा, तर या अनुभवतात. काय अनुभव येतो यांना, तर बा लक्षात ठेवा, फोर्सचा अनुभव येतो. कोणाच्या फोर्सचा, तर सरफेस टेन्शनच्या फोर्सचा. कसा येतो, तर दोन्ही साइडनं असा. बोला, ठीक आहे. कधी इकडून तर कधी इकडून. तर बा हे जे डायरेक्शन आहे का, मी म्हटलं कधी इकडून तर कधी इकडून, तर हे डायरेक्शन ऑफ फोर्स. लक्षात ठेवा, डायरेक्शन कोणाची बात, रिजल्टंट फोर्सची. या का हा, तर ज्याच्या या दोघांपैकी जो असन त्याले म्हणते रिजल्टंट फोर्स. या रिजल्टंट फोर्सची डायरेक्शन कोणावर अवलंबून असते, तर या मॉलिक्यूलच्या शेपवर. बस हे हो मराठी. याले इंग्रजीत म्हणाचा विषय संपला. हायस्ट कामा एवढंच नाही, बात लक्षात ठेवा, या दोघांपैकी जो रिजल्टंट फोर्स असल तो डिसाइड करतो आहे ना प्रेशर. काय डिसाइड करतो, प्रेशर. कुठं बा, तर बा इथं. लक्षात ठेवा, ऍट ए पॉइंट, कोणत्याही पॉइंट वर. कुठं बा, तर लक्षात ठेवा, बिलो दी सरफेस ऑफ लिक्विड. या लिक्विड सरफेसच्या खाली पॉइंट वर असणार प्रेशर डिसाइड करण्याचं काम हा रिजल्टंट फोर्स करतो. बोला, मग एवढं जर झालं असं तर याच मराठीला इंग्रजीत कसं, इंग्रजीत तर अजूनही सोपं वाटते. तुम्ही म्हणता मी बोलू शकतो काय, एव्हरी मॉलिक्यूल ऑन दी. लक्षात ठेवा, तो लिक्विड सरफेस. एव्हरी मॉलिक्यूल ऑन दी लिक्विड सरफेस म्हणा का, एव्हरी मॉलिक्यूल ऑन दी सरफेस ऑफ लिक्विड म्हणा, कोणताही शब्द चालते. एव्हरी मॉलिक्यूल ऑन दी लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस. काय अनुभवतो, फोर्स ऑन बोथ साइड ड्यू टू सरफेस टेन्शन. हा जो फोर्स असतो कोणाचा असतो, सरफेस टेन्शनचा असतो. पहिलं स्टेटमेंट सांगलं, एव्हरी मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस ए फोर्स ऑफ, I know, experiences a force on both sides due to surface tension. दुसरं सांगलं, द डायरेक्शन ऑफ रिजल्टंट फोर्स. समजते, ऑफ सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन दी मॉलिक्यूल. या दोन पैकी असणारा रिजल्टंट फोर्स की जो या लिक्विड सरफेसच्या मॉलिक्यूलवर ऍक्ट होतो. कोणाचा फोर्स आहे बा, तर सरफेस टेन्शनचा. The resultant force of surface tension acting on the molecule of the liquid surface decide. लक्षात ठेवा, डिसाइड करतो, भाग घेतो कायच्या मध्ये बात, डिसाइड करण्यामध्ये. कंट्रीब्यूट इन डिसाइडिंग द प्रेशर ऍट ए पॉइंट जस्ट बिलो दिस सरफेस ऑफ द लिक्विड. तो डिसाइड करतो का बा या लिक्विडच्या खाली असणाऱ्या कोणत्याही पॉइंट वर किती प्रेशर आहे हे ठरवण्याचं काम ही रिजल्टंट फोर्स करते. बोल,
पाय मग नॉन स्टॉप सांगतो का एव्हरी मॉलिक्यूल ऑन लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस, लक्षात ठेवा, एक्सपिरियन्सेस ए फोर्स ऑन बोथ साइड, ड्यू टू सरफेस टेंशन. द डायरेक्शन ऑफ द रिजल्टंट फोर्स ऑफ द सरफेस टेंशन acting on the molecule of the liquid surface depends upon the shape of the molecule. This force also contribute in deciding the pressure at a point just below the liquid surface. मी बोललो बघा, हा एक पॉइंट घेतो मी. हा पॉइंट याला नाव देतो ए. एवढ्याच डिस्टन्स वर पाहून घ्या मी काय सांगत आहे. हे लिक्विड सरफेस एवढ्याच डिस्टन्स वर ह्या पॉइंट आहे, याला नाव देतो मी बी. आता मी तुम्हाला सांगून राहिलो बघा, हा जो पॉइंट आहे या लिक्विड सरफेसच्या बाहेर आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर वर आहे. म्हणजे बा ह्या पॉइंट वर जो फोर्स लागणार आहे तो कोणाचा लागणार आहे बा, तर लक्षात ठेवा ऍटमॉस्फिअरचा. आणि कसा लागल बा, असा लागल, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन लागल. ठीक आहे, कोणाचा फोर्स आहे तर इथं असणाऱ्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा. तर बा मी कसं म्हणतो बा, तर या झाला तुमचा FA असा. तो साधो सिंपल आहे. ठीक आहे का, लेट FA बी दी डाऊनवर्ड फोर्स हे पाय ड्यू टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ए लिहिण्याचा कारण या ए वर लागणारा फोर्स, डाऊनवर्ड फोर्स कोणाचा बात, ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा. लेट FA बी दी डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कसा निवडला बा ए पॉइंट? कन्सिडर द मॉलिक्यूल ए जस्ट अबव द लिक्विड सरफेस and molecule B just inside the liquid surface. मी सांगलं बघा, इथून एवढं अंतर नाही, इकडून एवढं अंतर कसं आहे बा, हे जेवढं असेल तेवढंच हे आहे. आणि म्हणून लिक्विड, लक्षात लेवल डिफरन्स. ठीक आहे, लेवल डिफरन्स बिटवीन ए अँड बी इज ऑलमोस्ट झिरो. जे एवढ्या अंतरातून एवढं अंतर गेलं म्हणजे झिरोच तर राहील बा. लेवल डिफरन्स बिटवीन ए अँड बी इज ऑलमोस्ट, म्हणजे जवळपास, किंचित कमी जास्त झालं असून तरी फरक नाही पडत, ऑलमोस्ट झिरो. सो दॅट, समजते का, देर इज नो एनी प्रेशर डिफरन्स. इथला प्रेशर जास्त आणि इथला कमी, तर बा जास्त मधून कमी गेला तर काही ना काही फरक उरल, असं होणार नाही. इकडला जास्त आणि इकडला कमी, तर जास्त मधून कमी वजा केला, सबट्रॅक्ट केला तर काही उरल, असं होणार नाही. अर्थबोध या झाला का बा, हे जे आहे लिक्विड लेवल हे कंट्रीब्यूट करत नाही, भाग घेत नाही कायच्या मध्ये बा, एनिथिंग, समजते का, टू दी प्रेशर डिफरन्स. तर कसं बोलता येते का, लेवल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज ऑलमोस्ट झिरो, सो दॅट इट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट एनिथिंग टू दी प्रेशर डिफरन्स. साध्या सिंपल भाषेत देर इज नो प्रेशर डिफरन्स. बस असं लिहा, तर लेवल difference between A and B is almost zero, so that there is no pressure difference. बोला मग, आता एवढं जर झालं असेल ना, तर मी मग काय सांगत हाव आहे ना, मी 3 फिगर काढतो. ठीक आहे, मग मी काय सांगत आहे, या 3ही फिगर मध्ये पाहायचाल तर इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट ए आहे, म्हणजे लिक्विड सरफेसच्या बाहेर आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि म्हणून मी म्हणतो बघा, इन ऑल दी 3 फिगर्स, ठीक आहे, प्रेशर ऍट पॉइंट ए इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बोला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज डिनोटेड बाय P. मग मॅम म्हटलं का, इन ऑल 3 फिगर
लक्षात ठेवाचो. समजते. पॉइंट ए इज इन द ॲटमॉस्फिअर. लक्षात ठेवाचो. देअरफॉर pressure at point A is the atmospheric pressure and it is denoted by P. सांगा. आता मी पहिल्या फिगरचं वर्णन करतो. आहे ना, सरळ दिसते बा. प्लेन लिक्विड सरफेस आहे. ठीक आहे. बस आता मेन मुद्दा चालू झाला. प्लेन लिक्विड सरफेस. इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज प्लेन, काय होते बा आता रिजल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन यावाला रिजल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन द मॉलिक्यूल बी इज 0. बोला. ठीक आहे. देअरफॉर द फोर्स एफ ए यावाला इथं itself decide the pressure. ठीक है. and the pressure at point A and B are equal or same. why? surface is plane. surface plane असेल तर इकडं जेवढा राहील तेवढाच इकडं राहील. हा आहे ना, हा तर 0 होतो, हा x होतो. सिंपल साधा है. रिजल्टंट फोर्स ड्यू टू दी सरफेस टेंशन Ft on the molecule B is 0. Therefore the force Fa itself decides the pressure and the pressure at point A and B are same because the surface is plane. झालं बा. पहिला पॉइंट समजला का नाही समजला? इथं असणार आहे ना सरफेस टेन्शनचं. सरफेस प्लेन असली तर इथला बा सरफेस टेन्शनचा फोर्स 0 राहील आणि म्हणून हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तोच इथं याच्यावर असणारा तोच डिसाइड करतो. तोच रिजल्टंट फोर्स असतो का बा प्रेशर किती राहील तर बा प्लेन सरफेस मुळे इथं जेवढा असेल तेवढाच इथं राहील. दुसरी पाहून घ्या कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स काय म्हणते रे? हा जो इकडून भाग आहे त्याले म्हणते कॉन्व्हेक्स. असा काढला तर इकडून, असा काढला तर इकडून, याले कॉन्व्हेक्स. मी असा दाखवला इकडून विचार करता. बोला. मग मी काय सांगलं बघा. इफ द फ्री सरफेस ऑफ द आहे ना लिक्विड इज अप्पर कॉन्व्हेक्स. वरून पाय राजा as shown in figure. if the free surface of the liquid is upper convex, वरून पाहत आहे अप्पर as shown in figure. होते काय बा का बा रिजल्टंट ऑफ फोर्स आहे कोणाचा? सरफेस टेन्शनचा Ft असा. द रिजल्टंट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन Ft लक्षात ठेवा ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल B इज वर्टिकली डाउनवर्ड. हा असा ऍक्ट होतो. काय म्हटलं? रिजल्टंट फोर्स Ft ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल B. I know molecule B ह्या वाला is acting vertically downward direction. ठीक आहे. हा असा चालला आणि या बी असा चालला. Therefore which is added into the downward force Fa. काउंट डाउनवर्ड फोर्स सुरुवातीला बोललो ॲटमॉस्फेरिक प्रेशर का आहे ना फोर्स कसा पडतो असा आपल्या डोक्यावर. आणि म्हणून हा पण डाउनवर्ड आहे तर हा याच्यामध्ये ऍड होतो. आणि म्हणून मी सिंपल साधं म्हटलं रिजल्टंट फोर्स लक्षात ठेवा ऑफ सरफेस टेन्शन ऑर ड्यू टू सरफेस टेन्शन Ft acting on the molecule B is in the downward direction and which is added into the resultant लक्षात downward force of atmospheric pressure. बोला. मग ह्यावाला लक्षात ठेवा याच्यामध्ये ऍड होऊन राहिला आणि कसा बात चालला तर असा चालला. बसताय का? मग दोन दोन प्रेशर चे फोर्स ऍड झाले तर काय करल बा which develops greater pressure at point B. आणि हा पॉइंट कुठे आहे? which is inside the liquid. मग काय म्हटलं बघा Ft लक्षात ठेवा तो इज दी फोर्स ऑफ सरफेस टेन्शन which is acting on the molecule B in the downward direction and which is added in the force of atmospheric pressure. Therefore है ना therefore
produces greater pressure at point B which is inside the liquid. बोला आता इकडून पायसी तर हा बी कसा आहे, अशी आहे तुमची पाय, अशी बी तर आहे. म्हणजे इकडून जर विचार केला तर हे वाली हाय तुमची कॉन्केव्ह साइड, हे वाली इकडून म्हणते कॉन्वेक्स तर इकडून म्हणते कॉन्केव्ह. असं the point B is on concave side. बोला ठीक आहे. कोणाची कॉन्केव्ह साइड तर या पातळीची, हो ही पातळी आहे आणि त्याला इंग्रजीत मिनिस्कस म्हणते. आणि म्हणून म्हटलं गेलं दी पॉइंट बी इज इनसाइड दी लिक्विड. लक्षात आहे ना, ऑन दी कॉन्केव्ह साइड ऑफ दी मिनिस्कस. ठीक आहे. अर्थ झाला बघा, इकडं प्रेशर जास्त झालं, इकडं कमी आहे, इकडं आहे ना फुल फॉर्म मध्ये. म्हणजे अर्थ काय झाला बा का प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड. इकडून पाहिलं रे, असा पाहिलं, इकडून विचार करशील तर कॉन्वेक्स आणि इकडून विचार करशील तर कॉन्केव्ह. म्हणजे कॉन्केव्ह साइड वर प्रेशर खूप जास्त आहे कोणाच्या तुलनेत तर कॉन्वेक्स साइड. आणि म्हणून म्हटलं गेलं दस द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड. कॉन्वेक्स साइड लक्षात ठेवा आहे ना, बाहेर आहे, कॉन्केव्ह साइड आतमध्ये आहे. काय बोललो, दस प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड दॅट इज इनसाइड द लिक्विड, पाय ना असा, इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड दॅट इज आउटसाइड द लिक्विड. तिसरा मुद्दा पाय, कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. इकडून पायशील तर हे कॉन्केव्ह आहे आणि इकडून पायशील तर हे कॉन्वेक्स आहे. बोला मी म्हटलं बघा, इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉन्केव्ह, डोळ्यानं दिसते अशी आहे बा, म्हणजे कोणी सांगन का कॉन्केव्ह आहे. इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉन्केव्ह as shown in figure, the force due to surface tension Ft, या वाला the force due to surface tension Ft, I know, acting on the molecule B is vertically upward. असा चालला राजा या वाला Ft. जेव्हा जेव्हा कॉन्केव्ह साइड राहते तर लिक्विडच्या आतमध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल वर ऍक्ट होणारा सरफेस टेन्शनचा फोर्स हा वरकडे असतो, वर्टिकली अपवर्ड. सरळ सिंपल भाषेतले आता इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉन्केव्ह as shown in figure, the force of surface tension acting on the molecule B is vertically upward. Therefore the force Fa means force of atmospheric pressure at point A, because point A is outside the liquid. Therefore force Fa due to atmospheric pressure, समजते तो कसा ऍक्ट होईल, which is acting in the downward direction. असं अर्थ या झाला का F है ना, Ft and Fa are acting in opposite direction. असा एक आहे ना, असा एक आहे. बोला ठीक आहे. मग एकमेकांनी कॅन्सल करून जो उरल तो रिजल्टंट फोर्स. Therefore the net, लक्षात ठेवा, रिजल्टंट फोर्स है ना, नेट रिजल्टंट फोर्स लक्षात ठेवा, डाउनवर्ड फोर्स, ठीक आहे, इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ऍट पॉइंट बी. ठीक आहे. डाउनवर्ड फोर्स म्हटलं म्या म्हणजे याच्यामधून ह्या मायनस होईल, उरलतो तो आहे रिस्पॉन्सिबल कोणावर, लक्षात द्या, या बी वर प्रेशर निर्माण करण्यात. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवायचं, बसलं का डोक्यात. मग काय सांगलं बा का, देअरफॉर लक्षात ठेवा, नेट डाउनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ऍट पॉइंट बी इज लेस दॅन Fa. असा आहे. ठीक आहे. which develops a less pressure at point B, है ना, point B is inside the liquid, है ना, on the convex side. या वाला इकडून पायसान तर convex side. असं
इकडून पाहायचा, कॉन्व्हेक्स साईड. बोला. ठीक आहे. कोणाची कॉन्व्हेक्स साईड? मिनिस्कसची. नाही समजलं का? सिंपल साधा, ह्या वरून ऍक्स होते, ह्या खालून ऍक्स होते, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. तर एकमेकाला कॅन्सल करल, जो उरल तो नेट रिजल्टंट फोर्स. तर नेट रिजल्टंट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल आहे कायच्यासाठी? बात या पॉइंटवर काय लावण्यासाठी? प्रेशर लावण्यासाठी. बोला, समजते? कोणापेक्षा बात या एफ पेक्षा कमी राहील असं आहे. मग मी म्हटलं देअरफॉर नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ऍट पॉइंट बी इज लेस दॅन काय रे बात एफ ए, which develops a less pressure at point B, लक्षात घ्या, which is inside the liquid and on the convex side. पाहिलं रे, अशी साइड आहे, ते इथं B आहे. तर हे कोणती झाली? इकडून कॉन्व्हेक्स झाली. बोला, बसलं का डोक्यात? अर्थबोध याद आला का? इकडं प्रेशर कमी झालं, जास्त आहे, इकडं प्रेशर कमी आहे. काहून? तर या फोर्स मधून या फोर्स सबट्रॅक्ट झाला. ठीक आहे. हेन्स द प्रेशर, लक्षात घ्या, ऑन द कॉन्केव्ह साइड, इकडून विचार करत आहे, इकडून असा. हेन्स द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साइड. बोला. तर बा शिकलो काय बा एवढ्या कथानकामधून? तर नेहमी लक्षात ठेवा का बा हा जो आहे याला कॉन्केव्ह साइड म्हणतात, याला कॉन्व्हेक्स साइड म्हणतात. तर 3 मुद्दे शिकलो का बा लक्षात ठेवा. अशी पोझिशन असो, लक्षात ठेवा, अशी पोझिशन असो, आहे ना का बा, अशी पोझिशन असो. नेहमी लक्षात ठेवा, ज्या साइडनं कॉन्केव्ह असेल तिकडूनच प्रेशर जास्त असते. म्हणजे प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साइड. इकडून असेल तर इकडून जास्त राहील. प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन दी कॉन्व्हेक्स साइड. आणि प्लेन असेल सरफेस तर प्रेशर ऑन बोथ दी साइड आर सेम. बस हे आपण याचा सार शिकलो, है ना. हे डायरेक्शन अशी राव का अशी राव त्याचा प्रश्न नाही. जिकडून कॉन्केव्ह साइड राहील तिकडं प्रेशर जास्त राहील, जिकडून कॉन्व्हेक्स साइड राहील तिकडं प्रेशर कमी राहील. बोला, नेक्स्ट पॉइंट पहा. मग मित्रांनो, मी दुसरा पॉइंट सांगत आहे जो फारच महत्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे ना, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 6 आहे ना, क्वेश्चन 6 तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पाहायचा. तर प्रश्न विचारलाय, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. ठीक आहे, तुम्ही खोलून पहा तर माहित पडेल. याला दुसऱ्या भाषेत विचारता येते, डिराइव्ह द लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल ड्यू टू सरफेस टेन्शन. याला लॅपलास लांब पण म्हणतात, लॅपलास लॉ. पहिला जो प्रश्न सांगला तुमच्या पुस्तकामध्ये देऊन आहे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन 6, आणि याला दुसऱ्या पद्धतीने विचारता येते, डिराइव्ह लॅपलास लॉ फॉर द स्फेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल और ड्रॉप्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आणि लक्षात ठेवा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ना क्वेश्चन 2 आहे एक्सरसाइज मध्ये, याच्यामध्ये दुसरा नंबरचा प्रश्न विचारला. ठीक आहे ना. तो आता नाही समजणार, मी शिकवल्यावर सांगतो. म्हणजे हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क इज डन अँड फॉर्मिंग सोप बबल ऑफ रेडियस आर, असा काहीतरी आहे. तर मग कुठपर्यंत कसं लिहायचं आहे ते सांगतो मी. बरोबर समजून घ्या, फारच महत्वाचा प्रश्न आहे हा. लॅपलास इक्वेशन बरेचदा विचारतात असो. तर मग मी सुरुवात करत आहोत. त्यानं म्हटलं बस ड्रॉप, लिक्विड ड्रॉप किंवा बबल्स स्पेरिकल इन शेप मध्ये राहते. शब्दच आहे स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल और लिक्विड और ड्रॉप्स, है ना, लिक्विड ड्रॉप्स ड्यू टू सरफेस टेंशन. डिराइव लैप्लास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल्स और ड्रॉप ड्यू टू सरफेस टेंशन. तर मग माझं म्हणणं आहे बघा, हा तो ड्रॉप आहे असा. ठीक आहे, बबल म्हणा, ड्रॉप म्हणा, काही म्हणा. तर बा ह्या मी दाखवता, मग मी समजावून सांगतो. पहा फक्त फळ्याकडं, म्हणजे बा हेड्या कमी होऊन जाते आकृती निघली म्हणजे असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा,
या बबलचा हे जे बाहेर दाखवलं ना, हे आजूबाजूचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ठीक आहे का, जे मी म्हणतो बा पी नॉट. असं या बबलच्या या ड्रॉपच्या आतमध्ये जे काही त्याचं प्रेशर असेल तर ते झालं पी आय. आय म्हणजे इंटरनल. असं या आयचा अर्थ इंटरनल. ठीक आहे. आता हे जे आहे बा आहे ना, आता तुमच्या डोक्यामध्ये आणा का या सेंटर इथून तर इथपर्यंत झाली रेडियस एवढं आहे का नाही वाढ झाली, तर ते मी दाखवून राहिलो डेल्टा आर. नंतर आपण पाच बसू आणि पूर्णच क्लिअर होऊन जाईल याची मी तर हमी देतो. टेन्शन 2 मिनिटं घेऊ नका. मी काय सांगत पहिले मराठी. हा जो लिक्विड ड्रॉप आहे, कल्पना करा का लिक्विडचा ड्रॉप आहे म्हणा का बबल्स म्हणा, डोळ्यानं दिसते, स्पेरिकल याला शेप आहे म्हणजे गोल आकार आहे. ठीक आहे. हा जो गोल आकार त्याला प्राप्त झाला कोणामुळं? तुमच्या ना मायामुळं? बिलकुल नाही. सरफेस लिक्विडच्या सरफेस टेन्शनमुळं. ठीक आहे. आता लिक्विडचं सरफेस टेन्शनमुळं जे हे प्राप्त होते हे ठीक आहे, पण केव्हा? जेव्हा त्याच्यावर ऍक्ट होणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनलचं इफेक्ट आणि हवा एअरचं रेजिस्टन्स हे निग्लिजिबल असेल. निग्लिजिबल तर तुम्ही म्हणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा? त्या फोर्सच्या तुलनेत सरफेस टेन्शनचा जो फोर्स असेल तो एवढा जास्त राहील का त्याच्या तुलनेत ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लिजिबल राहील. त्यावेळेस लक्षात ठेव. बोला, समजते का? ठीक आहे. त्यावेळेस त्याला स्पेरिकल शेप प्राप्त असतो. स्पेरिकल शेप प्राप्त आहे म्हणजे या लिक्विडचा जो सरफेस टेन्शन असेल त्याचा फोर्सच त्याच्यावर कार्य करत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असता तो चपटा झाला असता, ड्रॉप तयार झाला नसता. पहिला मुद्दा. ठीक आहे. आता दुसरी महत्वाचा, तो जो ड्रॉप आहे ना तो असा टाकला लिक्विडचा, तो ड्रॉपच्या स्वरूपात आहे. तर हा बबल म्हणा का ड्रॉप म्हणा कधी कोलॅप्स नाही. कोलॅप्स समजते? कोसळणे. अरे बा हे सरफेस आहे याच्यावर असा ड्रॉप आहे तर मला म्हणाचा ह्या कोसळला तर असा होईल ना, त्याला म्हणते कोलॅप्स. तर मग हा लिक्विडचा ड्रॉप म्हणा का बबल म्हणा हा कधीही असा कोलॅप्स होत नाही. बोला, समजते का? तर मग याचं कारण काय आहे बा? बसलं का डोक्यानं? तर याचं कारण आहे का ह्या जो ड्रॉप आहे ना असा मोठा दाखवतो मग तुम्हाला क्लिअर दिसेल. याच्या आतमधला जो प्रेशर आहे ना, या ड्रॉपच्या किंवा बबलच्या आतमधला प्रेशर मी पी आय म्हटलं, प्रेशर इनसाइड, हा खूप जास्त असतो. बोला, कोणापेक्षा बात? प्रेशर आउटसाइड पेक्षा. पी नॉट न दाखवला. प्रेशर आउटसाइड प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर ह्या प्रेशर जर याच्यावर पडला असता, हा जर जास्त असता तर याच्या दाबानं हा दबून गेला असता आणि सरळ असा पसरून गेला असता. पण असं होत नाही. तर काऊन बात? याचा प्रेशर आतमध्ये एवढा प्रेशर आहे की तो प्रेशर या प्रेशरपेक्षा जास्त आहे म्हणजे ह्या प्रेशर याचं काहीच वाकळं करू शकत नाही आणि म्हणून याला काय प्राप्त असते बा? स्पेरिकल शेप. पहिले मला सांगा, समजलं? आणि म्हणून कधी लक्षात ठेवा, तो बबल असो की ड्रॉप असो हा कोलॅप्स होत नाही. काऊन बात बा? प्रेशर आउटसाइड दी बबल और ड्रॉप. समजते का? ठीक आहे. आणि काय बात? सरफेस टेन्शनचा फोर्स हे दोन्ही स्मॉल असतात कोणाच्या तुलनेत? या ड्रॉपच्या आतमध्ये असणाऱ्या प्रेशरच्या तुलनेत. मग तो ड्रॉप असो की बबल असो. सांगा. ठीक आहे. समजली माहिती मराठी? इंग्रजीचं बाहेर सोपा. तू म्हणजे काय बोलता मराठीत? एवढी सोपी आहे. द लिक्विड ड्रॉप. समजते? लिक्विड ड्रॉप and bubbles are spherical in shape due to the force of surface tension of the liquid. ह्या लिक्विडचं जे सरफेस टेन्शन असेल त्याच्या फोर्समुळं त्या ड्रॉपला म्हणा का बबल्सला म्हणा स्पेरिकल शेप प्राप्त असते. The liquid drops or bubbles are spherical in shape due to the force
of surface tension of the liquid if the effect of gravitational force and air resistance are negligible. ठीक आहे. पुढे बोलतो बघा, bubble or drop does not collapse because the pressure outside the bubble or drops and force of surface tension are smaller than the pressure inside the bubble or drops. या आतमध्ये असणारा प्रेशर एवढा जास्त असतो का बा ह्या त्याचं काहीच करू शकत नाही, याची क्षमता कमी पडते आणि म्हणून याला काय प्राप्त असते बा स्पेरिकल बॉल बा. ठीक आहे. आता वर्णन करतो बाय सोपं साध का बा गावरानी वर्णन आहे का, कन्सिडर ए स्पेरिकल ड्रॉप. हे पाय डोळ्यानं दिसतं ॲज शोन इन फिगर. लेट पी आय be the pressure inside the drop. हेच म्हणत आहे, आय म्हणजे इनसाइड. लेट पी आय बी the pressure inside the drop or bubble. बोला. लेट पी नॉट बी the pressure, डोळ्यानं दिसते, आउटसाइड the drop. ठीक आहे. आता बोललो as the drop is spherical in shape, the pressure inside the drop is greater than the pressure outside the drop. बोल. आता तुझ्या डोक्यात गावरानी म्हणतो का या आतमध्ये प्रेशर 10 आहे आणि बाहेर प्रेशर म्या म्हटलं का 4. तुला माहित आहे का हे जास्त आहे आणि हे कमी आहे. मी तुला प्रश्न विचारला राजा का किती न कमी आहे ना किती न जास्त आहे, तर तू म्हणशील का सर 10 - 4 बरोबर 6. याले महत्व नाही आहे फिजिक्स मध्ये, हे नाही पाहिजे. कमी किती नाही तर 10 - 4 न वजा बाकी सबट्रॅक्शन नाही चालत आहे ना. किती न 10 आहे ना, तर ह्या किती न जास्त आहे तर 6 न जास्त आहे. हे गणिताच्या भाषेत बरोबर आहे. तर ह्या 10 म्हणजे आपण घेतला पी आहे आणि ह्या 4 म्हणजे आपण घेतला पी नॉट. तर बा एवढ्यानं जास्त आहे तर जास्तले म्हणते इंग्रजीत एक्सेस. कोण हाय जास्त तर प्रेशर हाय, तर याले म्हणायचं एक्सेस प्रेशर. असं हे भेटला मध्ये नवीन गोष्ट. हे गावरानी नव्हतं का काय. मग आता एवढं जर झालं असं तर पाय मग मी इंग्रजीत एकदा पुन्हा म्हणून देतो का बा दी लिक्विड ड्रॉप्स और बबल आर स्पेरिकल इन शेप ड्यू टू द फोर्स ऑफ सरफेस टेंशन ऑफ द लिक्विड इफ द इफेक्ट ऑफ ग्रेविटेशनल फोर्स एंड एयर रेजिस्टेंस आर negligible. A drop or bubble does not collapse because the pressure outside the drop and force of surface tension are smaller than the pressure inside the drop or bubble. Consider a spherical drop. Consider a spherical drop as shown in figure. Let Pi be the pressure inside the drop and P naught be the pressure outside the drop. As the drop is spherical in shape, pressure inside the drop is greater than pressure outside the drop. Therefore, the excess pressure is Pi minus P naught. बरोबर. ठीक आहे. मग मी म्हणतो काय बा, तर बा लक्षात ठेवा या ड्रॉप आहे असा, याची रेडियस एवढी आहे बा. हे फुगला, एक्सपांड झाला, एवढा झाला म्हणजे एवढी त्याची वाढ झाली. पहिले एवढा होता, आता एवढी झाली. तर एवढं आर आणि एवढं डेल्टा हार. तर इथून तर इथपर्यंत कोणी म्हणन बा का सर आर प्लस डेल्टा आर असं. बोला. ठीक आहे. काय झालं बा का रेडियस याची एक्सपांड झाली तर याही बी मोठा होईल ना. समजते का. मग काय बोलायचं बघा. लेट दी रेडियस ऑफ द ड्रॉप increase from r to r plus delta r, where delta r is very small. उलिसास वाढला. हे मी तुमच्या समजवण्यासाठी दाखवतो. बोला. मग मला म्हणायचं काय बा, तर म्हणलं नाही का तर वांदे गुंजाचे हा ड्रॉप आहे
याची रेडियस हे आर आहे ना, असा एवढूसा उलीसा वाढला, एवढा सूक्ष्म वाढत आहे का बा हे वाले आहे ना डेल्टा आर नगण्य आहे, लहानशी वाढ झाली. समजते का? अरे हो का नाही? माहित आहे आता आहे ना, या एवढा मोठा झाला असता तर यावाला जो प्रेशर आहे ना तो पसरला असता. जागा वाढली तर प्रेशर वाढत आहे ना, पसरून जाईल असं. आता हा उलिसास वाढला तर डोक्यात आलं पाहिजे बा है ना, काय सांगलं बा, सपोज दॅट दी है ना रेडियस ऑफ दी है ना बबल increases from r to r plus delta r, where delta r is very small. Therefore the pressure inside the drop remains constant. काहीच फरक नाही पडत, उल्लेसास वाढला. बोला ठीक आहे. आता हा स्पेरिकल हाय, हा स्पेरिकल हाय म्हटलं तर कोणालाही माहित आहे, 10व्या वर्गात शिकले ना हो तुम्ही आहे ना, स्पेरिकलचं सरफेस एरिया, स्फिअरचा सरफेस एरिया 4πr² शिकले का नाही? मग आता एवढं जर झालं असं तर या इनिशियल होता, हे वाढ दाखवली एवढी मोठी, तुम्हाला जवळ घेतलं असतं असं तर समजलं नसतं, म्हणून एवढा दूर दाखवला. तर मग मी काय सांगतो का बा सिंपल साधा आहे का, लेट इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप इज, तर इनिशियल सरफेस एरिया A1 न दाखवतो आणि फायनल सरफेस एरिया A2 न दाखवतो. तर बा लक्षात घ्या, इनिशियल सरफेस एरिया A1, इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप इज A1 इज इक्वल टू 4πr². हे शिकले बा तुम्ही. फायनल सरफेस एरिया तर याची रेडियस फायनल आहे का आली रे, r प्लस डेल्टा आर, तर हेच होणार आहे A2 बरोबर 4π, या r च्या ऐवजी r प्लस डेल्टा आर नाही याचा वर्ग. चल बोल, एवढं जर झालं असं तर कोणाला हे सोडवता येते, तुम्हाला येते. काय आहे त्याच्यात, A2 बरोबर है ना 4π, दोन पदाच्या बेरजेचा वर्ग, पहिल्याचा वर्ग, दोघाच्या गुणाकाराची दुप्पट, या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट, अधिक दुसऱ्याचा वर्ग, असं. बोल बा, जमलं का नाही जमलं बा? या 4π 4π सर्वाले गुणाचं हो आहेस का? तर A2 बरोबर 4πr², 4 दोन्ही 8πr, डेल्टा आर प्लस 4π याले गुणाचं 4π डेल्टा r², असं. बोला मग आता एवढं जर झालं असं तर बा आता आहे ना थोडस कान देऊ नये का बा डेल्टा r² इज व्हेरी स्मॉल अँड देअरफॉर इट इज निग्लेक्टेड. आपल्या मनात आलं पाहिजे का हो सर, पुस्तक जसं म्हणते तसंच म्हणून टाकायचं, ते आम्हाला समजत नाही. आणि क्लिअर झालं, पुस्तकात का लिहू नये माहित आहे, ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल विच कॅन बी निग्लेक्टेड. हाय ना, काहून असं होते तर ते सांगतो, थोडस मन सांगतो सांगतो बा. पहा मग मला काय म्हणायचं, मी 2 अशी व्हॅल्यू घेतली 2 हाय ना, हे घेतो 0.2 घेतो, 0.02 अजून पाहिजे तर अजून घेतो, याचा वर्ग करा, याचा वर्ग करा, याचा, हे सर्वात मोठी त्याच्यापेक्षा लहान, हे त्याच्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे, 2 चा वर्ग कर तर 4 येते, आणि 0.2 चा वर्ग केलं तर 0.04 येते. इथं पाय 0.12 आहे तर 4 येते, 2 चा वर्ग 4, असं. म्हणजे बा संख्या इथं वर्ग आहे, इथंही वर्ग आहे, इथंही वर्ग आहे, पण याने लहान केलं एवढं, तर ह्या 2 चा वर्ग 4 आला तर ह्या आला 0.04, म्हणजे लहान जर ह्या केला तर त्याचा स्क्वेअर 43 पेक्षा लहान. पाहिलं, याचा स्क्वेअर 4 तर याचा स्क्वेअर याच्या तुलनेत खूप असणार. अजून लहान केला, अजून याचा स्क्वेअर अजून लहान, याच्या तुलनेत या खूपच लहान. तू अजून लहान करशील, असा करशील
तर याचा स्क्वेअर याच्याही पेक्षा लहान. आणि तो म्हणते का, तो म्हणते का डेल्टा आर इज व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणजे जसा लहान होत जाईल त्याचा स्क्वेअर लहान लहान होत जाईल. पहिल्यांदा लहान केला तर एकच झिरो आला, दुसऱ्या वेळेस रक्कन 3 झिरो आले, 0 0 0. चौथा अंक आहे म्हणजे याले जेव्हा तू विचारात घेशील तेव्हा तू झिरोच म्हणून गृहीत धरशील. याचा तर वर्ग केला तर बास आहे ना, 4 आहे तर 8 येईल, 8व्या जागेवर याचा वर्ग येईल म्हणजे 7 झिरो येईल. तर मग का सांग तू का जसजशी व्हॅल्यू लहान होत जाते त्याचा स्क्वेअर त्याच्याही पेक्षा लहान लहान होतात. अरे झिरोच्या बी खाली चालला जाते आणि या कारणास्तव हे निग्लेक्ट झाला. तू या काय घेशील रे, 0.0, 0.20, 0.30, अर्थ काय आला, झिरो. आणि म्हणून शब्द वापरला का ऍज डेल्टा आर इज व्हेरी व्हेरी स्मॉल आहे ना, डेल्टा आर स्क्वेअर आहे ना इज निग्लेक्टेड. आणि म्हणून हा जवळपास झिरो आहे. झिरोनं कायले गुणलं तर झिरो म्हणजे ह्या गेला. मग ह्या गेला तर राहिला कोण बा, तर राहिला फक्त A2 बरोबर 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर. बोल बा. ठीक आहे, पहिले एवढा होता, एवढा झाला, कोणी म्हणन बा कितीनं वाढला. एवढा होता एवढा झाला तर एवढ्यानं वाढला. तर कसं काढा, तर एवढ्या पहिले हा 10 होता 15 झाला. वाढ कितीनं झाली तर कसा काढते रे, 15 मायनस 10 म्हणजे 5. म्हणजे बा याले A2 म्हटलं, याले A1 म्हटलं. म्हणजे इन्क्रीज इन सरफेस एरिया कोणाचा बात या ड्रॉपचा. तर इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ ड्रॉप तो बा थो होईल A2 मायनस A1. आणि याला मी दर्शवतो DA न. DA म्हणजे या नाही वाढ, एरिया सरफेस एरिया मध्ये झालेली वाढ विच इज डिनोटेड बाय DA. तर बा DA बरोबर A2 मायनस A1. A2 किती आहे रे, तर 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर आहे ना, 8 पाय आर डेल्टा आर मायनस A1 पाय न रे, तर 4 पाय आर स्क्वेअर. यानं ह्या कटला तर बा इन्क्रीज इन सरफेस एरिया. तर बा आपल्याला मांडता येते DA बरोबर 8 पाय आर डेल्टा आर. चल बोल बा, तुम्ही शिकले बा, सांगतो, आठवण करून देतो. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी शिकले तुम्ही, शिकवलंय तुम्ही. मागचे व्हिडिओ पहा. वर्क डन इन इन्क्रीजिंग एरिया बाय DA आहे ना. हा जो आहे बा वाढ याच्यामध्ये झाली, फुकट झाली का, एवढा होता एवढा झाला म्हणजे कार्य घडलं, वर्क घडला. कोयता वर्क घडला तर सरफेस एरिया मध्ये वाढ करण्याचा, इन्क्रीज करण्याचा वर्क घडला आहे ना. कोण घडवला तर यानं घडवला. असं वर्क डन इन इन्क्रीजिंग सरफेस एरिया बाय DA आहे ना इज स्टोर्ड ॲज एक्सेस सरफेस एनर्जी. सांगते बा रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तर तुम्ही शिकले होते राजा का DW इज इक्वल टू TDA. ठीक आहे, व्हॉट इज DW, वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आणि म्हणून या DW च्या ऐवजी तिथं आपण पोटेन्शियल एनर्जी लिहिलं होतं. या DA ला म्हणजे इन्क्रीजिंग सरफेस एरियाला इकडं हाकललं होतं. म्हणजे बा डोक्यात आलं पाहिजे सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू दी सरफेस टेन्शन. व्हॉट इज दी सरफेस टेन्शन, आणि यालाच तर सरफेस एनर्जी म्हणतात. बोला, वर्क डन पर युनिट एरिया. मग तो फॉर्म्युला मी इथं मांडत आहो, त्याची आठवण करून देत आहो का बा वर्क डन इज इक्वल टू TDA. पाहून घ्या खोलून आहे का नाही.
नावही चांगलं एक्सप्रेशनचं, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. मग आता काही अक्कल नाही पाहिजे हो, ह्या टी तर जशानं तसा डीएच्या ऐवजी भरून टाकणार रे बा. डीए कुठे गेला? हे पाय डीए 8 पाय आर डेल्टा आर दिसते. तर इथं लिहायचं डी डब्ल्यू इज इक्वल टू टी 8 पाय आर डेल्टा आर. बस हे आहे बा. लक्षात याले नंबर देतो 1. ठीक आहे, बसलं का डोक्यात? पाय मग पुढचं. आता मला या फिगरचं काहीच गरज नाही. असं ठीक आहे. तर बा मित्रो, इन्क्रीज इन सरफेस एनर्जी ऑफ द ड्रॉप डीए बरोबर किती आलं बा? 8 पाय आर डेल्टा आर. मी सांगलं होतं ना का तुमच्या पुस्तकात क्वेश्चन 2 मध्ये वर्क डनचा प्रश्न आहे, इथपर्यंत लिहायचा आहे है ना. वर्क डन इन इन्क्रीजिंग सरफेस एरिया. अर्धाच प्रश्न विचारला इथपर्यंत. तुम्ही पुस्तक उघडून पहा. ठीक आहे, एक पूर्ण विचारलाय आणि एक अर्धा, तर तो इथपर्यंत लिहायचा. मग आता एवढं जर झालं तर आता लक्षात ठेव, हा जो वर्क डन आहे ना, हा कोणाबरोबर असतो? तर बा लक्षात ठेवा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. कोणाचं डिस्प्लेसमेंट रे? हे होतं स्पेअर. एवढी वाढ झाली, किती न झाली? तर डेल्टा आर. हे डिस्प्लेसमेंट. मग आता लक्षात ठेवा, धिस वर्क इज ऑल्सो इक्वल टू दी आहे ना फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तुम्ही म्हणसान प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड, अरे 9व्या वर्गाचं पुस्तक सांगते, 9th क्लास. वर्क डन ची व्याख्या आहे, when the force is applied on the body and body is displaced in the direction of the force, work is done and this work is given by F into S. शिकले? मग मी हेच तो बोलत आहो, फक्त मेकअप केलं हो. दिस वर्क इज इक्वल टू दी प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर बा डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू ह्या हो डिस्प्लेसमेंट, तर डेल्टा आर. असं आहे. बोला. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, याले नंबर एक दिला तर याले नंबर मी देतो 2. बोल पा. मग आता एवढं जर झालं असन तर पुढं पाय. ठीक आहे, हा एक्सेस फोर्स आहे आणि हे डिस्प्लेसमेंट. पहा मग मी पुढं सांगून राहिलो थोडं थोडं आहे ना. आता पहा लक्षात एक्सेस फोर्स. तर बा एक्सेस फोर्स कसा लागेल? तर एक्सेस फोर्स कसा लागेल बा? एक्सेस जो प्रेशर असेल सरफेस एरियावरचा त्याच्यावर ऍक्ट होईल. तर बा या झाला एक्सेस फोर्स. जाणून बुजून सूत्र सांगत आहोत. तर बा एक्सेस प्रेशर असं प्रेशर मल्टीप्लाइड बाय सरफेस एरिया असं. ठीक आहे पहा. तर बा लक्षात ठेवायचं, एक्सेस प्रेशर आपण काढलं होतं पी आय मायनस पी नॉट. इंटरनल प्रेशर मधून बाहेरचं प्रेशर आउटसाइड प्रेशर मायनस केलं. 10तून 4 गेले, 6 राहिले, शिकवलं म्या. तर बा पी आय मायनस पी नॉट असं. सरफेस एरिया तर माहितच आहे 4 पाय आर स्क्वेअर. तर हिचं भराचं 4 पाय आर स्क्वेअर. बोल पहा, या वाला उचलाचा आणि याच्यामध्ये ठेवायचा. कुठं रे बा? तर 2 मध्ये. मग एवढं जर झालं असल तर बा मन लावून बरोबर थोडस शेवटी हुकलं नाही पाहिजे. मग डी डब्ल्यू इथं लिहायचं, याच्या खाली पुटिंग इन इक्वेशन 2 बस, बाकी काही नाही. बोला जमलं? मग पुटिंग इन इक्वेशन 2 म्हटल्या बरोबर आहे ना. पहिले तर ह्या वाला बा एक्सेस फोर्स आहे, तर ह्या झाला तुमचा एफ. तर इथं बा डी डब्ल्यू बरोबर एफ च्या ऐवजी पी आय मायनस पी नॉट असं गुणिला 4 पाय आर स्क्वेअर आणि ह्या वाला डेल्टा आर असं. सांग पहा. मग आता एवढं जर झालं असं
तर बा याले नंबर द्यायचो 3 असं, आणि ह्या वाल्या 1 ची 3 ची कराची तुलना, मनाचं इक्वेटिंग इक्वेशन 1 and 3. 1 and 3 पाहिलं रे बा, डाव्या डाव्या कशा आहेत सारख्या, म्हणून उजव्या सारख्या. आणि म्हणून मग कसं मांडता येते, तर ह्या वाला टी 8 पाय आर डेल्टा आर असं जमलं. इज इक्वल टू टी 8 पाय आर डेल्टा आय या वाला पी आय मायनस पी नॉट 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. बस झालं, संपलंस. डेल्टा आर तर गेला 12च्या भावानं, ह्या पायनं पाय गेला, एक आर गेला, 4 1 4 4 2 8. तर भाऊ इथं फक्त 2t राहिला, बाकी काहीच नाही. तर बा 2t इक्वल टू पी आय मायनस पी नॉट, याच्यातला एक आर राहिला फक्त. ह्या आरने याच्या खाली घे, 2t अपॉन आर इज इक्वल टू पी आय मायनस पी नॉट. याले व्यवस्थित मान या लक्षात ठेवशील तर बा पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू 2t अपॉन आर. तुला शिकवलं राजा पी आय मायनस पी नॉट. मी असं तुला समजावून सांगलं होतं का बा ह्या बाहेरचा इथं प्रेशर 10 आहे, इथं 4 आहे, तर कितीनं जास्त आहे, तर तुला सांगलं होतं 10-4 आहे ना. तर याले पी आय म्हटलं होतं, याले पी नॉट म्हणजे पी आय मायनस पी नॉट जेवढ्यानं जास्त आहे तर त्याला एक्सेस प्रेशर म्हणते. म्हणजे पी आय मायनस पी नॉट हा काय असेल बा, तर एक्सेस प्रेशर कुठं असेल तर आतमध्ये जास्त असणार, आणि म्हणून याला म्हणतात दिस इक्वेशन गिव्स द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप और बबल and it is also called as Laplace law of spherical membrane. यालाच तो म्हणते राजा लॅपलास लॉ. पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू 2t अपॉन आर. बोला दादा, समजलं का? ठीक आहे, आवडला माझा व्हिडिओ? आवडला तो राजू, एका विद्यार्थ्यानं 2 विद्यार्थ्याला मित्राला सांगलं तर त्यांचाही किती फायदा होईल. मग आज तरी लक्षात घ्या, आवडला ना तर तुमच्या 2 मित्रांना सांगा, तू बी पाहत जा. ठीक आहे, लाईक करा, मेसेज करा, आवडला तर अवश्य मेसेज करा, सब बढिया. आणि शेवटी रोज सांगतो, आजही सांगत आहोत, घंटी वाजवा. नमस्कार.